हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय, सगळे चालले असतील. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या बाया मला शिवरात्रीला घेऊन चालल्यात आणि मला म्हणतात का गाड्याला हात कर, पिकअपनी जाऊ. मला इकडे हात करायला उभं केलंय. बघू थांबली तर थांबली, नाही तर घरी निघायचं कान्या इकडून. तर एक पिकअपला आधी हात केला, ती काय थांबलीच नाही. मग दुसऱ्याला हात केला, टमटम होती, मग तिला हात केला, मग ती थांबली. मग तिने आम्ही आला कोतळा आलो. तर सकाळी मंदिरात एवढी जास्त गर्दी नव्हती. आज सकाळी आलोय म्हणे एवढी गर्दी नाही, नाही तर जाऊयात, दर्शन घेऊयात. तुम्ही पण इथूनच दर्शन करा. हे बघा किती भारी. मागच्या वेळेस एकच आहे. म्हटलं नंदीच्या कानात एखादी इच्छा सांगावी, झाली तर झाली पूर्ण. असं चांगल्या रीतीने दर्शन झालंय, नाही तर मागच्या वर्षी लोकांना टेकवताच बाहेर काढून द्यायची, नाही का. दर्शन वगैरे घेऊन झालं आणि मंदिराच्या थोडं बाजूला आलो. तिथं महाराजांची मूर्ती होती. मग दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर नानीन ती बसली होती. जत्रेला जाऊन दुसरं काही हो अगर ना हो, पण आपल्याला साहित्य जर आवडलं तर ते घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर नानी त्यांचं चाललं होतं साहित्य घ्यायचं काम. आयफोन घ्यावा काय नो, आयफोनची गरज आहे सध्या मला. कॅमेरा घ्यावा काय ना, फोटो काढायला. कॅमेरा घ्यावा का फोटो काढायला. जत्रेतून फिरून आम्हाला घरी जायचं होतं. घरी जाताना आम्हाला दिसलं टोपलं, जे की आम्हाला घ्यायचं होतं. ते काय आवडलं नाही. मग आम्ही निघालो घराच्या दिशेने. आपल्या लेकरं बाई आलाय, आता आपण याच्या सोबत कलटे हाणारच, कारण यांनी लय पाय पिदाडीत आणलंय मला कुठून. भाऊन त्यांच्या सोबत आले तर इकडं पाळण्यांकडे घेऊन आला होता. म्हणतो बघ तुला बसायचं का, लय भारी पाळणं होतं आणि त्यात लागत होतं ऊन, म्हणून भाऊ दिलदार झाला होता. बोलतो की चला तुम्हाला बदाम शेक चारतो मी. म्हटलं चल मग, तू चारतोय तर एका पायावर तयार आहे मी यायला. काळ्या चाला स्कूटी घेऊन आलो पाय इथून वर मध्ये रस्ता आहे तिथून. तर चला जातो आम्ही. मग काय आता घरी. कोण शिवरात्रीला आलं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या